वर्धा शहरातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी एक अनोखा आणि संवेदनशील पुढाकार घेतला आहे. कोणी वाईट नजरेने पाहिलंय, त्रास दिला किंवा छेडछाड केली तर मला तुमचा भाऊ समजून थेट सांगा, असा भावनिक संदेश ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी मुलींना दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही गंभीर मानला जातो. याच पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी एक वेगळा आणि विश्वास देणारा संदेश दिला आहे. त्यांनी मुलींना आवाहन करत सांगितले की कोणी वाईट नजरेने पाहिले, त्रास दिला किंवा छेडछाड केली तर मला तुमचा भाऊ समजून निसंकोच सांगा. त्यांच्या या संदेशामुळे मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली असून छेडछाड करणाऱ्या विरोधात तातडीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमाबद्दल तुमचे काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व कारंजा तालुक्यातील सर्व मुलींना एक सूचना, एक आव्हान आहे. सध्या कॉलेज आणि शाळा सुरू झालेली आहे. या दरम्यान घरापासून बस स्टँड पर्यंत आणि बस स्टँड पासून शाळेपर्यंत, परत शाळा कॉलेज सुटल्यानंतर घरापर्यंत, या दरम्यान आपल्यासोबत कोणी वाईट उद्देशाने कोणी पाठलाग करत असेल, बसमध्ये येत असाल किंवा ऑटोने येत असेल किंवा पायी येत असाल किंवा सायकलवर आपण येत असाल, जर कोणी वाईट उद्देशाने आपला पाठलाग करत असेल तर निश्चित पोलिसांना कळवा, जेणेकरून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कारण सध्या परिस्थिती बघता शिडी मारण्याचे प्रकार, रोड रोबे जे टंबुरी आहे ते कॉलेजच्या समोर मोटरसायकल घेऊन फिरणे, बस स्टँडवर फिरणे असे प्रकार दिसून येत आहेत. यांच्यावर कारवाई करण्यासाठी, यांचा प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. तरी सगळ्या मुलींना एक विनंती करतोय, आव्हान करतोय, एक भाऊ म्हणून सांगतोय, जर कोणी आपल्यासोबत वाईट उद्देशाने कोणी पाठलाग करत असेल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकवर, तसेच शाळेत येत असताना किंवा शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना किंवा गावामध्ये कोणी जर करत असेल तर निश्चित आम्हाला कळवा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. हे सगळ्या मुलींना एक विनंती आहे. त्याचप्रमाणे बिलकुल कोणाला घाबरायचं नाही, समोर येऊन आम्हाला सांगायचं, आम्ही तत्काळ कारवाई करू. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन कारंजातर्फे आम्ही आपल्यासाठी एक दामिनी पथक स्थापन केलेलं आहे. ते दामिनी पथकचा नंबर बी आपल्याला शेअर करतो, जेणेकरून आपल्या गोपनीय जे माहिती असेल, आपल्याला कोणी छेडणार असेल तर ते तात्काळ आम्हाला कळवा. बिलकुल कोणाला घाबरायची गरज नाहीये. या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये येत असताना हे प्रकार घडतात, म्हणून बस स्टँडवर आल्यानंतर जे रोड रोम आहे त्यांना सुद्धा एक इशारा आहे, जर मुलींना या ठिकाणी छेडण्याचा प्रयत्न केला तर याच ठिकाणी कारवाई तर होईलच, पोलिसांचा प्रसादही दिला जाईल. त्याच्यामुळं कोणी जर फिरताना मिळून आल्यास, अल्पवयीन मुले कॉलेज समोर, शाळेसमोर फिरताना मिळून आले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. बस स्टँड हे सार्वजनिक ठिकाण आहे, या ठिकाणी कोणीही विनाकारण फिरणार नाही. मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे बस स्टँडवरती जे प्रवासी आहेत त्यांना एक महत्वाची सूचना आहे, बस आल्यानंतर किंवा बसमध्ये चढताना किंवा उतरताना आपले किमती सामान चोरी जाऊ नये, या संदर्भामध्ये आपण काळजी घ्यायची आहे. बस स्टँडवरती कोणी संशयितरित्या महिला किंवा पुरुष मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, जेणेकरून तात्काळ कारवाई करण्यात येईल वर आपले किमती सामान चोरी जाणार नाही याची काळजी घेता येईल. परत एकदा मुलींना आव्हान करतो, जे कोणी आपल्याला त्रास देत असेल, वाईट उद्देशाने पाठलाग करत असेल तर निश्चित आम्हाला कळवा. एक भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. वर्धा पोलिसांचा हा संवेदनशील आणि सकारात्मक पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. महिलांनी आणि मुलींनी कोणत्याही प्रकारच्या त्रासाची माहिती निसंकोचपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.